महायुती म्हणजेच बीजेपी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ह्यांची एक अलायन्स आहे. पण जेव्हा याच अलायन्स मधले दोन नेते भांडतात तेव्हा काय होतं? मी बोलतोय प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्याबद्दल. नमस्कार, मी रुद्रेश जोशी. एक युद्ध, आपण म्हणू शकतो एक राडा, हा झालाय प्रताप सरनाईक जे एकनाथ शिंदेचे शिवसेना याचे नेते आहेत, आणि दुसरं म्हणजे नरेंद्र मेहता जे बीजेपीचे नेते आहेत. दोघही आमदार आहेत. आता दोघांमध्ये एक कोल्ड वॉर ही पहिलेपासून चालूच होती, पण त्यानंतर ही वाढली जेव्हा प्रताप सरनाईक, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जेव्हा मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की मीरा भाईंदरमध्ये कमीत कमी 30% जागा ही नरेंद्र मेहता यांची आहे. त्यानंतर हा जो वाद आहे तो वाढला. नरेंद्र मेहता यांनी सांगितलं की जर माझ्याकडे एवढे पैसे असते त्यांनी प्रताप सरनाईक ह्यांना ड्रायव्हर ठेवलं असतं. त्यानंतर दोन्ही फॅमिलीज मध्ये वाद झाला. दोन्ही फॅमिलीज एकमेकांवर टीका करत होते. दोन्ही नेते, दोन्ही आमदार हे एक दुसऱ्यावर टीका करत होते. त्यानंतर जेव्हा जनता दरबार होती प्रताप सरनाईकची, तेव्हा जनताने त्यांना सांगितलं की नरेंद्र मेहता यांनी भरपूर लँड ह्याच्यावर कब्जा केलाय, आणि यानंतर आता नरेंद्र मेहता हे पोलिसांकडे गेले, पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांच्यासोबत महापौरला घेऊन गेले, भरपूर कॉर्पोरेटर्सना घेऊन गेले, आणि तिकडे जाऊन त्यांनी कंप्लेंट केली की प्रताप सरनाईक ह्यांनी एक फॅमिली आहे त्यांची कमीत कमी 1200 स्क्वेअर मीटर एवढी जागा हडपली आहे. आता प्रश्न हा उठतो की दोघं एकाच पार्टीचे आहेत, म्हणजे एकाच अलायन्सचे आहेत, बीजेपी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना. पण ह्या दोघांचा जो वाद आहे यांनी दोघांच्या पॉलिटिकल फ्युचरमध्ये किंवा अलायन्सवर काय इफेक्ट होणार, तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये लिहून सांगा. आपण पुन्हा एकदा भेटू. मी रुद्रेश जोशी. जय हिंद, जय महाराष्ट्र.